महापालिका निवडणुकांच्या आधी उत्तर मुंबईत भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का दिलाय। बोरिवलीतील दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून आणि स्वतः माजी नगरसेविका असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपात प्रवेश केलाय। विनोद घोसाळकर यांनी मात्र हा निर्णय तेजस्वी यांचा असल्याचं सांगत ठाकरे शिवसेनेतच आपण स्वतः राहणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे। ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या घोसाळकर यांच्या घरातील तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केलाय। अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत तिकिटावरून घोसाळकर कुटुंबात संघर्ष झाला होता। दहिसर मतदारसंघातून तेजस्वी इच्छुक असताना विनोद घोसाळकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेचं तिकीट मिळालं, मात्र त्यांचा पराभव झाला। त्यानंतर भाजपाच्या पुढाकारातून मुंबई बँकेच्या संचालकपदी तेजस्वी यांची नियुक्ती झाली होती। आता मनपा निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी यांनी थेट भाजपात प्रवेश केलाय। हा निर्णय कठीण होता, मात्र अभिषेक यांच्या खटल्याला या निर्णयामुळे गती मिळेल असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्यात। अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती, त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाही आहे। त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच तुम्ही भाजपमध्ये आलात का? हो, न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्यात। नाही, गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई शहराच्या विकासाकरता, मुंबई शहराच्या सुरक्षेकरता आणि हिंदुत्वाकरता भारतीय जनता पक्षाच्या कामांनी प्रभावित होऊन, देवेंद्रजींच्या कामांनी प्रभावित होऊन नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करावं अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती आणि आता त्यांनी जाहीररित्या ऑफिशियली पक्षप्रवेश केले। तेजस्वी यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानंतर विनोद घोसाळकर यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। अभिषेक घोसाळकर असते तर हा प्रश्नच आला नसता असं ते म्हणाले। हा निर्णय तेजस्वी यांचा वैयक्तिक असला तरी कुटुंब एकत्र असल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय। या प्रवेशाचा दहिसरमधील ठाकरेंच्या शिवसेनेवर परिणाम होणार नसल्याचंही ते म्हणाले। तर ठाकरेंच्या शिवसेनेत भविष्य राहिलं नाही हे तेजस्वी घोसाळकरांना कळाल्यानं त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सांगतायत। तिने मला कालच तिचा निर्णय मला सांगितला। आमच्या कुटुंबामध्ये खूप चर्चा झाली आणि चर्चेनंतर तिने सांगितलं, डॅडी मी निर्णय घेतलेला आहे। आता निर्णय घेतल्यानंतर मी ती कल्पना माननीय उद्धवजींना दिली असंच आहे आणि आज तिचा प्रवेश झालेला आहे। त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, या क्षणाला तर देऊ इच्छित नाही, पण आम्ही आता या क्षणाला आम्ही एकत्र आहोत आणि आमच्या घरात मतभेद नाहीये। मी तिला सून मानत नाही, ती मला मुलगी मानतो आणि आमचा व्यवहार तसाच आहे। तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतंय। त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही, हे वस्तुस्थिती आहे। म्हणून उभाटामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं। तेजस्वी घोसाळकर आता महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तेजस्वी घोसाळकर मुंबई मनपा वॉर्ड नंबर 1च्या माजी नगरसेविका। 2017 मध्ये तेजस्वी 1824 मतांनी विजयी। पती अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी 2024 मध्ये हत्या। भाजपच्या पुढाकारातून तेजस्वी मुंबई बँकेच्या संचालकपदी। तेजस्वी यांचं वॉर्ड आता OBC महिलांसाठी आरक्षित। तेजस्वी वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता। तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश उत्तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मानण्यात येतोय, मात्र त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक भाजप नेतेही नाराज असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।